वक्फ सुधारणा कायद्याचे निमित्त करून पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या नरसंहाराविरोधात शनिवारी सायंकाळी ठाण्यात बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शने केली। यावेळेस आंदोलकांनी जय श्रीराम, भारत माता की जय अशा घोषणा देत पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली। केंद्र सरकारने वक्फ सुधारणा अधिनियम संसदेत मंजूर केल्यानंतर पश्चिम बंगाल राज्यात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार आणि घटना वाढत आहेत। हिंदूंवर होणाऱ्या या नरसंहार आणि अत्याचाराच्या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत असून देशभरात हिंदू संघटनांकडून पश्चिम बंगाल सरकारविरोधात क्रोध व्यक्त करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर ठाण्यातही बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी, मातृशक्ती आदी संघटनांच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय विश्रामगृहासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। बजरंग दल ठाणे संयोजक ॲडव्होकेट सर्वेश तिवारी, विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री सौरभ पांडे, बजरंग दल संयोजक वेदांत जाधव, दुर्गा वाहिनी प्रांत संयोजिका स्वाती भोसले आदी या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। जय श्रीराम, जय दुर्गे। आजपर्यंत आपण नेहमी बघतच आलो आहे की प्रत्येक वेळेला असं वाटतं की बजरंग दल विनाकारण आंदोलन करतात। हे विनाकारण होणारं आंदोलन नाहीये। जसा समाज झोपलेला आहे की हिंदूंवरच कायम अत्याचार का होतो, जर हिंदुस्थानात आपण राहत आहोत, भारतात राहत आहोत आणि आपल्या भारतातच हिंदूंवर होणारे अत्याचार जर आपण सहन करत राहिलो तर पुढे येणारी परिस्थिती फार बिकट होऊ शकते आणि हे होऊ नये म्हणून हे बजरंग दल कायम आंदोलन करत असतात। ह्या आंदोलनाचा असा उद्देश असतो की निदान सरकारने जागृत होऊन ह्या सगळ्या होणाऱ्या गोष्टींना कुठेतरी पतन व्हावं आणि ह्या गोष्टी कायम निश्चित होऊन पडल्या पाहिजेत, ह्या गोष्टी पुढे आल्या नाही पाहिजेत। बंगालमध्ये जी घटना घडते, आता हिंदूंचा नरसंहार होतोय, ते आता बर्दाश्त करण्यात नाही येणार। कारण काय, आम्ही आज इकडे सर्व कार्यकर्ते आणि समाजची जी प्रतिष्ठित लोक आहेत ते आपण सर्व इथे जमलो आहेत। आमचा इथून जे मेसेज जाणार आहेत राष्ट्रपती, महामहिम राष्ट्रपतींना की बंगालमध्ये जे आहे ते सर्वप्रथम तुम्ही राष्ट्रपती शासन लागू करा आणि तिकडचे जे हिंदू समाज, राहणारे हिंदू समाज आहेत बहुसंख्य, तुम्ही त्यांची पहिले सुरक्षा नियंत्रित करा। कारण का, ज्या प्रकारे तिकडे माता बहिणींवर अत्याचार होतोय आणि ज्या प्रकारे हिंदूंचा नरसंहार होतोय, मारून त्यांना खंब्यावर टाकून देतात आणि लोक पलायन करायला सुरुवात केलं तिथून, तर हा हिंदुस्थानात हा विषय घडतोय आणि केंद्रात हिंदुत्ववादी सरकार आहे। त्यामागे आमचा एक उद्देश आहे की बाबा इथून आमचा मेसेज जाणार आहे, आमचं निवेदन पूर्ण देशभरात जाणार आहे की बंगालमध्ये लवकरात लवकर राष्ट्रपती शासन लागू करावं। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स।